नवणे थेट प्रश्न, शेतकऱ्यांच्या हितासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय उपाययोजना केले? मॅक्स किसान या आमच्या पोर्टलचे ते कार्यकारी संपादक सुद्धा आहे संतोष. मनोज सर, सगळ्यात महत्वाचं की या अर्थसंकल्पामध्ये सर्वांचं लक्ष लागून होतं, खास करून शेतकरी वर्गांचं. शेतकरी वर्गांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. काही प्रमाणात या अपेक्षा पूर्ण झाल्यात, काही मोठ्या घोषणा झाल्यात. यामध्ये सर्वात महत्वाचं कापसाचा आतापर्यंत कुठेही बजेटमध्ये उल्लेख नव्हता. ह्यावेळेस कापसाचा त्यांनी उल्लेख केलाय. 5 वर्षाचा कार्यक्रम त्यांनी कापसाला दिलेला आहे. हा एक महत्वाचा दिलासादायक आहे. आणि दुसरं असं की क्रेडिट कार्ड जे आहेत, हे क्रेडिट कार्ड वाढणार आहेत शेतकऱ्यांसाठी. जवळजवळ 7 ते 6 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि कदाचित त्याची जे कर्ज जे आहे शेतकऱ्यांना सुद्धा वाढणार आहे. यामध्ये मला असं वाटतं की यामध्ये जे अपेक्षित होतं की जी शेती क्षेत्र परवडत नाही असं शेतकरी म्हणतात. त्याचं मूळ कारण जे आहे की त्याची निविष्ठा जे आहेत, खते, बी बियाणे हे जे अव्वाच्या सव्वा वाढलेले, मात्र हमी भाव वाढत नाही. हमी भाव जरी असला तरी त्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा भाव योग्य मिळत नाहीये. त्या क्वालिटीचा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती परवडत नाही. ह्यावेळेस असं वाटत होतं की काहीतरी दिलासा मिळेल आणि ज्या आतापर्यंत ज्या हमी भाव जे आहेत, फक्त 23 पिकांना हमी भाव असतो, मात्र इतर पिकं जे आहेत त्यांना हमी भाव नसतो. दुसरं असं की जे फळ पीक आहेत आणि इतर नाशवंत भाजीपाला आहेत यांच्यासाठी शीतगृह ची अपेक्षा होती. ज्यावेळेस देशभर शीतगृह फार गरजेचे आहेत. कारण टमाटे असतील किंवा भाजीपाला असतील हा नाशवंत आहे आणि त्यांना कुठेतरी कोल्ड स्टोरेज करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही अपेक्षा होती की देशभर एक शीतगृहांचं जाळं पसरेल आणि कदाचित कुठेतरी चालना शेतकऱ्यांना मिळेल. पण मात्र ह्या अर्थसंकल्पात दिसलं नाही. दुसरं सर्वात महत्वाचं की सर्व क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान हे पुढे आलंय. म्हणजे माध्यमं असतील, इंडस्ट्रीज असतील, म्हणजे ऑटोमोबाईल असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये मला असं वाटतं की एआय तंत्र जे आहेत कृषीमध्ये आलं पाहिजे. कारण बरेचदा चर्चा होतो, बारामतीमध्ये सुद्धा ऊस एआय तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात झेप घेतली. त्याला कुठेतरी पहिल्यांदा प्राथमिक प्रायोगिक कुठेतरी चालना ह्या अर्थसंकल्पामध्ये द्यायला हवी होती. ती मिळालेली दिसत नाही. कारण एआय तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे आणि अनेक भाषणांमध्ये मला असं वाटतं की कृषी मंत्री जे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा उल्लेख केला होता. आणि यावेळेस एआय तंत्रज्ञान जर कृषी क्षेत्रामध्ये एंट्री जर करेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी कुठेतरी तरतूद करणं गरजेचं होतं. ह्या एआय तंत्रज्ञानाचं कृषी क्षेत्राशी जोडणं महत्वाचं होतं. इतर योजना मोठ्या घोषणा केल्या, मात्र ही जर घोषणा आता जर झाली असती तर एआय तंत्रज्ञानाचं कृषी क्षेत्राशी खूप निगडीत होऊ शकतं. संपूर्ण जग जे एआय तंत्रज्ञानाचा वापर करतं, कृषी क्षेत्रामध्ये जर आत्ताच्या ह्या बजेटमध्ये जर त्याला कुठेतरी तरतूद मिळाली असती तर निश्चित त्याचा फायदा झाला असता. अशा काही महत्वाच्या ह्या योजना त्या राहिलेल्या बरोबर. आहेत. संतोष, ही गोष्टी 1, 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या राहून गेल्या तुमच्याकडून, पुन्हा एकदा सांगा. हां, मी मध्ये एआय तंत्रज्ञान जसं इतर क्षेत्रामध्ये मी जो उल्लेख केला, की मला वाटतं अगोदर आपल्या म्हणजे सहकाऱ्यांनी उल्लेख केला असेल. कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान खूप गरजेचं आहे. भविष्य कराचे एआय तंत्रज्ञान आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी. ते जर आलं तर ह्या बजेटमध्ये ते नव्हत्या. हा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरं असं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कापसाचा जो उल्लेख ह्या याच्यामध्ये केलाय, तो खूप महत्वाचा आहे. पण मात्र त्यामध्ये कापसाची उत्पादकता वाढली जरी असली, तर इतर पिकांमध्ये ती उत्पादकता वाढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. सोयाबीन हा एक महत्वाचा विषय. सोयाबीन कडे भाव जे पडलेले आहेत किंवा तुरीचा भाव जर बघितला तो सुद्धा पडलेला आहे. तुरीचा भाव वाढलेला होता. पण मात्र एक आयात आणि निर्यातीचं धोरण सुद्धा सरकारने क्लिअर केलं नाहीये. तुरीचं जे आता आयात जी झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे पूर्ण आपल्या इतर देशांमधनं आणि भारतात आता तुरीचं उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे. त्या तुरीला इथल्या ज्या शेतकऱ्यांना आहे त्याचा भाव मिळाला नाही. त्याच्यामुळे ती नाराजी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे. आता तूर, उडीद आणि मूग ह्या ज्या पिकांना त्यांनी खास करून उडीद डाळांना म्हणजे ह्या डाळवर्गीय पिकांना त्यांनी एक महत्वाचं स्थान दिलंय. त्यांचं एक प्रोग्राम जाहीर केलाय. पण मात्र शेतकरी हे आता सध्या तूर डाळ किंवा इथं डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतोय. मात्र त्यांना तो जो भाव जो आहे त्याची शाश्वती जी आहे ह्या अर्थसंकल्पात दिलेली आहे. फक्त तुम्ही पिकवा, पण मात्र याचं खरेदी कशी होणार आहे? हमी भावानुसार जर दिला असता तर हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी होतो. हा एक शेतकऱ्यांना पडलेला नेहमी प्रश्न असतो. त्या या अर्थसंकल्पात क्लिअर केलं नाही. कदाचित काही गोष्टी अजून क्लिअर होतील. यामध्ये सर्वात महत्वाचा दुसरा अजून एक मुद्दा
मत्स्य उत्पादनाकडे सुद्धा ह्या बजेटमध्ये बघितले गेले. मत्स्य उत्पादनाकडे सुद्धा त्यांनी ज्या कोल्ड स्टोरेज असतील त्याकडे सुद्धा या सरकारने बघितलेलं आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि जे डेअरी आणि मत्स्यालय याच्याशी 5 लाखांचं कर्ज च्या वरती ते देणार आहेत. हा एक महत्त्वाचा विषय आणि दुसरा विषय असा आहे, की शेती प्रक्रिया उद्योग जे आहेत गेल्या अर्थसंकल्पामध्ये मला माहिती आहे, की शेती प्रक्रिया उद्योगामध्ये काहीतरी तरतूद केली होती. ह्यावेळेस मात्र ती तरतूद केलेली नाहीये. जी, कदाचित जी, ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये डिटेल येईल त्यावेळेस ते समजेल. कारण जी. जर यामध्ये एक उल्लेख सुद्धा केलेला आहे, की जे तरुण शेतकरी आहेत त्यांना उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांना म्हणजे जर आपण बघितलं, की शेती प्रक्रिया उद्योगावर सरकार मोठ्या प्रमाणात लक्ष देतंय आणि हे जर केलं तर जी, अनेक तरुण शेतकरी जे आहेत जी. शेतीवर आधारित उद्योग जे आहेत त्याची सबसिडी 50% पर्यंत दिली जाते. ती जर वाढवली अशी शेतकऱ्यांची मागणी अनेक शेती उद्योग प्रक्रिया उद्योगशी मी शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळेस त्यांचा हा एक मुद्दा असतो. पण मात्र ज्यावेळेस कर्ज घ्यायला जातं त्यावेळेस अनेक बँकांच्या अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना येतात. मध्यस्थी जे आहेत त्यांना द्यावं लागतं. ते सुलभ कर्ज योजना जी आहेत त्या प्रक्रिया उद्योगांसाठी असते. जी, पंतप्रधान जी, ज्या योजना ज्या आहेत त्या जर झाल्या जी. तर ते खूप बरं येईल. मनोज. खूप. संतोष, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही थांबा. खूप तुमच्याकडे माहिती आहे, कारण तुम्हाला लगोलग काही रिएक्शन्स तुमच्या उत्तर महाराष्ट्रातनं केळी उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीनचं उत्पादन होतं आणि उत्तर महाराष्ट्रातनं शेतीचा बराचसा माल, पीक, तिथलं उत्पादन हे विदेशात सुद्धा पाठवलं जातात. म्हणजे उत्तर निर्यात होते. महाराष्ट्रातली तुमची जळगावची केळी पाकिस्तान, बांगलादेशमध्ये सुद्धा निर्यात होत असते आणि कोरोनाच्या काळामध्ये असंख्य अडचणींचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला. याशिवाय नाशिक इथला सगळा भाग, द्राक्ष बागायतदार, शिवाय सटाणा या भागामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किती आहे त्यावरही तुमचं लक्ष असतं.